पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतात माझ्या पाठीमागे का मी एका शेतात आलेलो आहे आणि आपण बघू शकतात का इथे मका पेरणी सुरू आहे आणि जी जी जमीन आहे त्याच्यात जी आहे तो ओलसरपणा वाढलेला आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी हा पेरणीच्या कामाला लागलेला आहे आणि मका असो, बाजरी असो किंवा इतर जे खरीपाचे पीक आहे ते पेरणीला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते काय पेरताय आणि पाऊस कसा झाला. भाऊ काय म्हणाल किती पाऊस झाला आणि पेरणी कशी करताय? आता पाऊस तर तसा साधारणतः झालेला आहे आणि पावसाला आता 1 महिना उशीर झालेला आहे. तर त्या मानाने हा पाऊस खूप लेट झालेला आहे आणि आता झालेला आहे जमिनीमध्ये पेरणीजोगा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे मकाची पेरणी चालू आहे. पिण्यायोग्य पाण्याची परिस्थिती नाही अजून तर काही पिण्यायोग्य पाण्याची काही परिस्थिती नाही आहे. असे जर 4-5 पाऊस जर झाले तर पिण्यायोग्य होऊ शकतं. पण आता जो पाऊस झालेला आहे तो जेमतेम आहे. याच्यावर पीक तग धरतील का? याच्यावरती पीक 15-1 दिवस तक धरतील किंवा आता हे उतरतील त्याच्यानंतर पुढे पाऊस झाला तर येईल नाहीतर मग नाही येणार. यावर्षी 1 महिना पाऊस लेट झालेला आहे. याचा आगामी पिकावर कसा परिणाम होणार आहे? निश्चितच होणार याचं आता समजा यावर्षी जर शास्त्रज्ञ सांगताय अल निनोचा प्रभाव आहे. जर याच्यावरती पाऊस जर झाला नाही तर जे रब्बीचे पीक आहे तर ते धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरीपाची काय परिस्थिती आहे? खरीपाची आता जे आहे ते आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर पेरणीलायक पाऊस झाला तर एका प्रकारे हा पेरणीचा जुगार शेतकरी खेळत आहे. जर वेळेवर आणखी पुढे पाऊस नाही झालं तर ही जी पेरणी आहे ती वाया जाऊन दुबार पेरणीचं संकटही शेतकऱ्यावर येऊ शकतं. त्याच्यामुळे आता पेरणीनंतर शेतकऱ्यांना आशा आहे ती जोरदार आणि सलग पावसाची. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.